काय माहित देवानं घोबडाला अशी कोणती गोष्ट दिल्या जी इतर पक्ष्यांना देवानं दिली नाही. कारण की घोबडाला दिवसाचं दिसत नाही. कितीही प्रकाश असला तरी त्याला दिसत नाही. प्रत्येक पक्षी येतो त्याला मारून निघून जातो. प्रत्येक पक्षी येतो त्याला मारून निघून जातो. पण घुबड काहीच करू शकत नाही. ज्यावेळेस संध्याकाळ होते ना, त्यावेळेस इतर पक्ष्यांना दिसत नाही. घुबडाला दिसतं. त्यावेळेस घुबड मात्र प्रत्येकाला हुडकून हुडकून त्याचा बदला घेतं, त्याला मारतं. म्हणून कोणाला कमजोर समजून कधीच कोणाला त्रास द्यायचा नाही. कारण की जी दुसऱ्यामध्ये क्वालिटी असते ना, ती बहुतेक आपल्यामध्ये क्वालिटी नसते. कारण की या दुनियामध्ये असा कुठलाच व्यक्ती नाही की जो पूर्ण अवगुणांनी भरलेला आहे. त्याच्यामध्ये काही तर गुण असतोच. तो फक्त आपणाला ओळखायचा असतो. फक्त आपणाला वेळेची वाट बघायला लागते आणि वेळ आला ना तर ती क्वालिटी बाहेर येते. सुई आणि तलवार, जसं सुई ना शिवायचं काम करते, सुई तलवारीचं काम करू शकत नाही आणि तलवार कापायचं काम करते. एखाद्या व्यक्तीला या गोष्टीमुळे इज्जत द्यायची नाही की त्याच्या अंगामध्ये देव आहे. त्याला हा विचार करून सुद्धा इज्जत द्यावी लागते की त्याच्या अंगामध्ये पण काही तर क्वालिटी आहे आणि असतेच. गरज फक्त आहे की ती ओळखण्याची.